आपली मागणी खासदार साहेब म्हणले आम्ही महाराष्ट्रातला करून घेतलो। अपंगाला 1,500 रुपये महिना मिळत होता, तो 1000 रुपये वाढला, झाले 2,500। पण अपंगालाच मिळाले, वृद्ध निराधारला मिळाले नाही। आम्ही म्हणतो तो घटक आमचा आहे। वृद्ध म्हणजे त्याला कोणी आधारच नाही आणि विधवा म्हणजे त्याला कोणी आधार नाही हा म्हणून। आणि दुसरी गोष्ट एक सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुम्हाला माहिती आहे की नाही, तुमच्या गावामध्ये जर कोणी विधवा असेल आणि त्याच्या कुटुंबामध्ये 2 जर अपत्य असतील त्याला महिन्याला 2250 रुपये मिळतात। आहेत का कोणी हातवरी करा? लेकर आहेत का पण छोटे छोटे? शंभू हात उपर कर। अरे वा, एवढे लोक आहेत साहेब, तिचे दोन्ही पाय एक मुक्का एक आंधळा घेऊन ठीक आहे। आता ऐकून नंतर सांगतो तुम्हाला। जे विधवा असतील कुटुंबामध्ये नवरा मेलेला असो की बायको मेलेली असो, दोनापैकी एक जर त्यांना अपत्य 2 अपत्य पाहिजे, ते अपत्य शिकायला पाहिजे, त्याला 18 वर्ष पैसे मिळतात। हे माहित होतं तुम्हाला कोणाला? माझ्या कार्यकर्ता सांगतो म्हणा, या कानाला ऐकते या कानाला सोडून देते। लक्षात आलं? तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या गावातला कोणी असो 2 अपत्य असेल त्याला बाल संगोपन नावाची योजना आहे। त्याला महिन्याला 2250 रुपये त्याच्या अकाउंटला पडतात। त्याचं माईचं फोटो आणि त्याचं दोघांचं अकाउंट काढायचं। बाप असं तर बापाचं त्याचं काढायचं, अंगणामध्ये फोटो काढायचे। लहान मुलगी आपण हा तर त्याला ऐका की मग नंतर तुम्हाला पर्सनल मला फोन करा, मी तुम्हाला सगळ्या योजना सांगतो, तुम्हाला फॉर्म पाठवतो। त्याचं झालं, आता वेळ व्हायला आबळायला लागली। हा नाही ऐकून घ्या, ते झालं। मी काय म्हणालो, लेकराला शिकायला त्याच्यामध्ये तुमचा मुलगा शाळेत गेलेला पाहिजे आणि 2च पाहिजे। तुमचे 3 लेकरं असं 3 लेकराला मिळणार नाही, 2च लेकराला मिळतील। त्याला पहिलीपासून तर महाविद्यालयापर्यंत वयाच्या 18 वर्ष पैसे मिळतात। काय ज्याचा अपत्य 2 असतील त्याला मिळतात। आणि तिसरी गोष्ट आहे, तुम्हाला दिव्यांग वृद्ध निराधारला महिन्याला जर तुम्हाला आमच्या सोबत जर यायचे असेल, तुम्ही जर संघटनेमध्ये सहभागी झाला तर मी तुमच्यासाठी पाठपुरावा करून शासनाला भांडायचं काम करतोय। आपण सगळ्या